नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मी आहे अरविंद गुटे। तर मित्रांनो, आपण पाहतात महावितरण विद्युत सहाय्यक दिनांक 21/5/2025 रोजी झालेल्या शिफ्ट 3 परीक्षेचे प्रश्नांचे विश्लेषण। तर मित्रांनो, या जे आपण याआधी पाहिलो शिफ्ट 1 आणि 2 मध्ये जे काही प्रश्न आले होते त्या रिलेटेड आपण पूर्ण विश्लेषण पाहिलेलं आहोत। त्याच्यानंतर आता पाहत आहोत शिफ्ट 3 साठी विश्लेषण। तर या प्रश्नामध्ये असे काही आहेत की जे पहिल्या शिफ्टमध्ये या तिसऱ्या किंवा कालच्या परीक्षेमध्ये ह्याच्यामध्ये समान आहेत, फक्त ही अक्षरांची किंवा प्रश्नाची फेराफेरी आहे। म्हणजे काय केलं आहे, फिरू प्रश्न विचारलेले, तोच प्रश्न आहे, तोच आहे, फक्त त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, त्यांनी जी प्रश्न विचारण्याची पद्धत आहे ती थोडीशी चेंज केलेली आहे। तर एक विनंती आहे की प्रश्न सोडवण्याच्या आधी तुम्ही प्रश्न हा नीट वाचा। काही विद्यार्थ्यांचे असे प्रॉब्लेम झाले, उत्तर माहित आहे, प्रश्न सोडवण्याची ट्रिक माहित आहे, फक्त प्रश्न नीट वाचले नाही किंवा नीट समजून घेतले नाही, त्यामुळे सुद्धा त्यांचा फॉल्ट झालेला आहे। तर मित्रांनो, ही सिरीज शेवटपर्यंत पहा, कारण या प्रश्नाचे समजून घ्या आणि तुम्हाला जे 22 तारखेला म्हणजे उद्याची विद्यार्थ्यांची परीक्षा आहे त्यांना खूप मदत होणार आहे। तर वेळ न घालवता सुरू करतो आजच्या जे काय आपण प्रश्न विश्लेषणाचे आहे त्या भागात सुरुवात करतो। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मी आहे अरविंद गुटे। तर मित्रांनो, आपण पाहत आहोत जो की आज दिनांक 21 मे 2025 रोजी तिसऱ्या शिफ्टमध्ये जी काही पेपर झालेला आहे त्या पेपरच्या संदर्भात आपण काय केलेलं आहे की जे पेपर विश्लेषण आहे, ज्या परीक्षेमध्ये प्रश्न आलेले आहेत त्या संदर्भात आपण सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहोत। तर मित्रांनो, आता याच पेपरमध्ये कोणकोणते प्रश्न आलेत, कशा प्रकारे प्रश्न आलेले आहेत, की आधी जे काही प्रश्न आले त्यांच्याबरोबरला आहेत का, हे आपण या संदर्भामध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, आता जसं आपण पेपर बघत जाल तसं तुम्हाला लक्षात येईल की हे प्रश्न कोणत्या प्रकारचे आहेत। कारण जे आता उद्या 22 मे 2025 रोजी ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा आहे त्यांना या सिरीजचा किंवा या व्हिडिओचा खूप महत्त्व होणार आहे, म्हणजे काय फायदा होणार आहे। तर मित्रांनो, सुरू करूया वेळ न घेता पहिला प्रश्न। आणि आपल्या सुरू करण्याच्या आधी आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। तर बघूया पहिला प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे। आता याच्यामध्ये जर विचारलेलं आहे की या प्रश्नामध्ये जर पीक व्हॅल्यू, आता पीक व्हॅल्यू म्हणजे काय की त्यांनी दिलेली व्हॅल्यू आहे 200 व्होल्ट असेल, तर सरासरी व्हॅल्यू किती असेल। आता याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला असाल तर सरासरी व्हॅल्यू आणि पीक व्हॅल्यू याचं जे सूत्र आहे, ते सूत्र काय आहे की जेव्हा आपण ॲव्हरेज व्हॅल्यू काढू तर ॲव्हरेज व्हॅल्यू बरोबर 0.63.7 गुणिले पीक व्हॅल्यू। आता या संदर्भात आता आपल्याला काय दिलेलं आहे त्यांनी की पीक व्हॅल्यू दिलेलं आहे, म्हणजे काय दिलेलं आहे, PV दिलेलं आहे, म्हणजे पीक व्हॅल्यू दिलेलं आहे। तर आता ह्या दिलेल्या सूत्रानुसार काय करायचं आहे आपल्याला की ती संख्या आहे ते ठेवायचे। आता मी ॲव्हरेज व्हॅल्यू काढायचे तर त्याच्यामध्ये आपण काय करणार, 0.63.7 जर आपण ठेवलं गुणिले किती आहे, आपली पीक व्हॅल्यू किती आहे 200 व्होल्ट, तर किती येणार 127.4। तर सरासरी काही आहे ही किती व्हॅल्यू आहे आपली ॲव्हरेज व्हॅल्यू की 127.4। आता हे कसे असते, जी एसीच्या व्होल्टेज स्वरूपात असते, कशी असते एसीच्या। आता ही जी ॲव्हरेज म्हणजे काय, सरासरी, आपण जी आहे ती सरासरी व्हॅल्यू काय करतो या प्रश्नामध्ये काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता त्याच्यानंतर जो काय प्रश्न आहे, आता याच्यामध्ये काय विचारलेलं आहे, इंडक्टर कोणत्या फॉर्ममध्ये म्हणजे कोणत्या स्वरूपात एनर्जी स्टोअर करतो। आता इंडक्टर हा रेजिस्टन्समध्ये आहे किंवा तुमच्या वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये काय केलं तर स्टोअर करतं, कॅपॅसिटरमध्ये आहे। आता रेजिस्टन्समध्ये करत नाही, एवढं हे लक्षात घ्या की रेजिस्टन्समध्ये स्टोरेज होत नाही, तर कशामध्ये होतं, कॅपॅसिटरमध्ये होतं किंवा तुमच्या विथिन
जे काही वेगवेगळं आहे त्याच्यामध्ये तुमचं हे होतं. पण आता ह्याच्यामध्ये जर काय दिलंय तर कोणती आहे की जी काही आहे चुंबकीय क्षेत्र म्हणजे काय मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती ह्याच्यामध्ये काय करते ही करते. आता ह्याच्यामध्ये जर आपण सूत्र जर पाहिलं E बरोबर 1/2 Li² हे सुद्धा सूत्र वापरू शकता किंवा E बरोबर 1/2 CV² हा सुद्धा सूत्र वापरू शकता. पण आता ह्याच्यात त्यांनी प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे की इंडक्टर कोणत्या फॉर्ममध्ये म्हणजे कोणत्या स्वरूपामध्ये एनर्जी स्टोअर करतो, तर त्याचं उत्तर आहे मॅग्नेटिक फील्डच्या फॉर्ममध्ये. म्हणजे मॅग्नेटिक चुंबकीय क्षेत्राच्या ह्याच्यामध्ये काय करतं ते एनर्जी स्टोअर करतं. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न की आता ट्रान्सफॉर्मरची रेटिंग कशात असते. आता तुम्ही जर विचार केला की ट्रान्सफॉर्मर आपण कशासाठी वापरतो. आता ट्रान्सफॉर्मर आता एवढं लक्षात ठेवायचं की आपण एखाद्या वेळेस वीज निर्मिती होते म्हणजे जनरेशन, ट्रान्सफॉर्मर आणि यूज म्हणजे लास्ट तीन. आता समजा आपण जर कुठे जर आपल्या ट्रान्समिशन लाईनची आपण जर पाहिलं तर काय असतं की 3 लेअर असतात. म्हणजे कोणतं, जर प्रथम पाहिलं निर्मिती, आपण जिथे वीज निर्मिती करतो, नंतर त्याच्यानंतर एकमेका सबस्टेशन वगैरे जातात ते पोहोचित म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेणे. त्याच्यानंतर आहे जे की आपण वापरतो. आता जे काही आपण यूज वापरतो ते कशी वापरतो, वॅटमध्ये वापरतो. जे काही उपकरणं आहेत, घरातील उपकरणं आहेत ते आपण त्याची जे मोजणी करतो ते वॅटमध्ये करतो. मग आता राहिला प्रश्न कोणता की जनरेशन म्हणजे निर्मिती करतो आणि त्याच्यानंतर ट्रान्सफर म्हणजे काय एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी, तर ती कशामध्ये वापरतात की व्होल्ट अँपियर. आता त्याच्यामध्ये जर आपण व्होल्ट अँपियर म्हणजे काय की तिथे जर आता तुम्हाला ऑप्शनमध्ये काय दिलं असेल KVA म्हणजे काय किलो वॅट अँपियर, तिथं हे सुद्धा ऑप्शन असू शकते. MVA म्हणजे काय मेगा व्होल्टेज अँपियर असे सुद्धा असू शकते. तर मित्रांनो आता याच पद्धतीचे आता पाहूया पुढील प्रश्न जो की तुमच्यासाठी. आता यामध्ये काय विचारले तुम्हाला मी पहिलेही सांगले रेटिंग, एकक, जे काही युनिट असे काही जे आहे सामान्य की ते तुम्ही स्वतः हे करा. आता ह्याच्यामध्ये बघा आता हा आणि जो आधीचा आहे ट्रान्सफॉर्मरचं रेटिंग हा दोघांचाही सेम आहे. आता याच्यामध्ये काय विचारलं अल्टरनेटरचे रेटिंग काय. आता अल्टरनेटरचे म्हणजे काय तुम्ही जर विचार केला असाल तर ह्याआधी आपण जो व्हिडिओ बघितला किंवा ह्याच्या आधी जे काही ह्याच्यामध्ये असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की आपण ह्याच्यामध्ये काय असतं किंवा काय केलं होतं. आता आपण अल्टरनेटिंगचं जर आहे ते कशामध्ये बघतात KVA, MVA किंवा VA जे मुख्यतः काय असतो की व्होल्ट अँपियर असतो. त्याला आपण काय करतो किलो व्होल्ट अँपियर किंवा मेगा व्होल्ट अँपियर अशा प्रकारे आपण काय करतो त्याला मोज करतो. म्हणजे याही प्रश्नाचं उत्तर काय आहे तर VA व्होल्ट अँपियर. तर बघूया पुढील प्रश्न. आता याच्यामध्ये काय विचारलेलं आहे सिरीजमध्ये रेझिस्टन्स जोडल्यावर काय सारखे येते. आता जेव्हा आपण सिरीजमध्ये जर रेझिस्टन्स जोडलो, आता सिरीजमध्ये आपण जेव्हा रेझिस्टन्स जोडतो तेव्हा किती जरी रेझिस्टन्स हा किती असो 10 अँपियरचा असो 100 अँपियरचा असो किंवा 1000 अँपियरचा असो याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम येत नाही. कारण सारखं काय जाणार आहे जेव्हा आपण त्यांना करंट पास करतो. आलं का लक्षात. जेव्हा आपण त्यांना करंट पास करतो तेव्हा समानमध्ये काय जाणार आहे की सारखेपणामध्ये करंट जाणार आहे. आलं का लक्षात. सिरीजमध्ये रेझिस्टन्स किती जरी असले तरी करंट हे समान ह्याच्यामध्ये जातो. ह्याच्यामध्ये काय येणार मग समान किंवा करंट. आलं का लक्षात. जे ऑप्शनमध्ये असेल ते तुम्ही निवडू शकता. आता ह्याच्यानंतर जो आहे खालील, आता हा लहान लहान लेकराला किंवा जो काही विज्ञानाच्या निगडीत असेल किंवा टेक्निकलच्या निगडीत असेल त्या लोकांना माहीत आहे की इन्सुलेटर. आता इन्सुलेटर आणि कंडक्टर
म्हणजे काय, इन्सुलेटर म्हणजे काय, विजेचे वहन करण्यापासून रोखण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. आता यामध्ये जे त्यांनी ऑप्शन दिले होते ते कोणते दिले होते, ॲल्युमिनियम, ग्लास, कॉपर, सिल्वर, चांदी. आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर लक्ष केलात तर काय येईल की ऑप्शन जे काय आहे ते ग्लास आहे. आता ग्लास हा काय आहे, इन्सुलेटर आहे, म्हणजे काय, वीज वहनाचं काम करत नाही. जे काही बाकीचे जे ऑप्शन आहे ते वीज वहनाचं काम करतात. हा सिंपलचा प्रश्न आहे. आता या सिरीज जे आपण शिफ्ट आहे या शिफ्टमध्ये इन्सुलेटरवर 2 ते 3 प्रश्न आलेले आहेत. तर म्हणजे एखाद्या शिफ्टमध्ये, आता जे दुपारची शिफ्ट होती त्यामध्ये एनर्जी मीटरवर विचारलं होतं, एनर्जी मीटरवर 5-6 प्रश्न आले होते. आता ह्या शिफ्टमध्ये काय केलेलं आहे, इन्सुलेटरवर 2-3 प्रश्न आलेले आहे. त्याच्यामुळे आपण जो अभ्यास आहे हा थोडा लॉजिकल असला पाहिजे. आता या प्रश्नामध्ये बघा, पॉवर स्टेशनमध्ये खालीलपैकी अशी कोणती गोष्ट आहे जी वापरली जात नाही. आता यांनी काय विचारलेलं आहे की पॉवर स्टेशनमध्ये कोणती गोष्ट वापरली जात नाही. आता ऑप्शनमध्ये दिलं आहे सर्किट ब्रेकर, ऑप्शन बी आयसोलेशन, ऑप्शन सी रिले, ऑप्शन डी कंडक्टर आणि ऑप्शन ई एक्सायटर. आता लक्षात घ्या मित्रांनो, सर्किट ब्रेकर असो, इन्सुलेशन असो किंवा रिले असो या कंडक्टर, हे आपण जे काही आपण पॉवर स्टेशनमध्ये वापरतो. पॉवर स्टेशन म्हणजे काय, सबस्टेशन. आलं का लक्षात, सबस्टेशनमध्ये ह्या गोष्टी आपण वापरतो. पण एक्सायटर हे वापरत नाही. का, एक्सायटर कुठं वापरतात, हे एक्सायटर जे आहे ते जनरेटर म्हणजे जिथे वीज निर्मिती होते त्या जनरेटर स्टेशनला हे एक्सायटर वापरतात. आलं का लक्षात, ही गोष्ट लक्षात असू द्या की एक्सायटर हे जनरेटर जिथे आपण वीज निर्मिती करतो ते वापरलं जातं. आता पाहूया पुढील प्रश्न. आता या प्रश्नामध्ये जे काय विचारलंय, कॅपॅसिटरचा रेसिप्रोकल काय आहे. आता रेसिप्रोकल काय आहे, तर आता याच्यामध्ये जर आपण सूत्र बघितलं, कॅपॅसिटर बरोबर 1 इलॅस्टन्स. आता ह्याच्यामध्ये जर त्यांनी इलॅस्टन्स विचारलं असतं काय आलं असतं, 1 कॅपॅसिटर. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सूत्रामध्येच दिसत आहे. त्यांनी काय म्हणलं, म्हणजे रेसिप्रोकल काय, कॅपॅसिटरचं काय आहे, तर काय आहे इलॅस्टन्स. जर त्यांनी इलॅस्टन्सचं विचारलं असेल तर काय आलं असतं, कॅपॅसिटर. तर पाहूया पुढील प्रश्न. आता याच्यामध्ये, आता या प्रश्नामध्ये त्यांनी पण कॅपॅसिटरचे सुद्धा 2-3 प्रश्न टाकलेले आहेत. आता या प्रश्नात काय विचारलंय, कॅपॅसिटरची व्याख्या काय. आता व्याख्या जर तुम्ही विचार केलं तसं तर आपल्यामध्ये काय असतं की 2 कंडक्टर असतात, म्हणजे एक पॉझिटिव्ह कंडक्टर आणि एक निगेटिव्ह कंडक्टर. पण त्या कंडक्टरमध्ये काय असतं, इन्सुलेटर असतं. आलं का लक्षात, म्हणजे डायमॅग्नेटिक जे काय असतं, म्हणजे इन्सुलेटरचं जे काम करतं, म्हणजे याचा जे तो आहे काय असतं की 2 कंडक्टर इन्सुलेटरने सेपरेट केले जाते. म्हणजे काय, 2 कंडक्टरला सेपरेट करण्याचं जे काम करतं इन्सुलेटर, त्याला काय म्हणतात, कॅपॅसिटर म्हणतात. आता पाहूया पुढील प्रश्न. आता यामध्ये काय विचारलेलं आहे की पॉवर फॅक्टर सुधारण्यासाठी कोणता उपकरण किंवा करेक्शन वापरतात. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला असाल, करेक्शन म्हणजे काय. आता करेक्शन, पॉवर फॅक्टरचं काय करेक्शन असेल किंवा त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, तर त्याच्यामध्ये आहे की सहजासहजी आपण कॅपॅसिटर बँक ही जी आहे किंवा कॅपॅसिटर कनेक्शन ही सर्वात जास्त आपण काय करतो त्याच्यामध्ये वापरतो. आता इंडक्शन मोटर असं आहे की इनॅक्टिव्ह लोड्स असो किंवा म्हणजे पॉवर फॅक्टर कमी होण्याचं काय, लॅगिंग किंवा लिडिंग, हे आपले 2 मुख्यतः हे असतात. आलं का लक्षात. त्याच्यामुळे या प्रश्नाचे उत्तर काय आहे, कॅपॅसिटर बँक. आता पाहूया पुढील प्रश्न. आता याच्यामध्ये काय विचारलंय, लॅगिंग पॉवर फॅक्टर आणि लीडिंग पॉवर फॅक्टर वर कोणतं मोटर काम करते. म्हणजे आता ह्या जर आपण विचार केला तर त्यांनी प्रश्नात विचारलेलं आहे की लॅगिंग आणि लीडिंग हे 2 पॉवर फॅक्टर कुठे काम करतात. आता सहजासहजी आता ह्यांच्यासोबत अजून एक आहे युनिट किंवा युनिटी तुम्ही म्हणता, हे कोणत्या ह्याच्यावर काम करतं, तर तो काम करण्याचा आहे की जे आपली सिंक्रोनस मोटर आहे, जे इंडस्ट्रीयल ह्याच्यामध्ये आपण जास्त करून वापरतो,
ती कशावर वापरत गेल्याही प्रश्नामध्ये विचारलं होतं. ह्याही प्रश्नामध्ये तुम्हाला सांगतोय की गेल्याची आपण 2 किंवा याच्यामध्ये सिरीजमध्ये विचारले. हे फिरून फिरून प्रश्न विचारलेले आहेत की ह्या आता कोणती आहे, सिंक्रोन्स आहे, जी लॅगिंगवरही काम करते, लीडिंगवरही काम करते आणि युनिटवर सुद्धा काम करते. आता पाहूया पुढील प्रश्न. आता याच्यामध्ये हा सुद्धा आलेला आहे बघा, इन्सुलेटर कोणता आहे. आता ह्याच्यामध्ये बघा ॲल्युमिनियम, कॉपर, टंगस्टन, सिल्वर, पेपर. आता ह्याच्यामध्ये तुम्ही विचार केला असाल, ॲल्युमिनियम वीज वाहतो, कॉपर सुद्धा वाहतो, टंगस्टन सुद्धा वाहतो, सिल्वर सुद्धा वाहतो, पण पेपर हा वाहत नाही. तर ह्याचं उत्तर काय असणार आहे, पेपर. आता पुढील प्रश्न, तुम्हाला टाइम पिरियड दिला आहे आणि फ्रिक्वेन्सी काढायची. आता तुम्हाला टाइम पिरियड दिलेला आहे, एखाद्या जर आपण हे केलं तर तुम्हाला टाइम पिरियड दिला असता फ्रिक्वेन्सी काढायचं, तर तुम्ही काय करणार. तर कोणत्याही गोष्टीला, आता या प्रश्नामध्ये काय केलं होतं, टाइम पिरियड किती दिला होता, 1/100. म्हणजे काय होणार, फ्रिक्वेन्सी, एफ म्हणजे काय, आपण फ्रिक्वेन्सी बरोबर 1/t. टाइम पिरियड काय दिलेला आहे आपल्याला, 1/100. आता 1/100 दिला म्हणजे काय करणार की जो काही आहे, आता 1च्या खाली काही नसतो म्हणून काय असतो, 1 असतो. जो वरी जाऊन काय होणार, 100 गुणिले 1 छेद 1 गुणिले 1. आता बरोबर काय होणार, खाली तर 1 राहणार, वरीचं काय असणार 100. म्हणजे काय होणार, या बरोबर 100 दिलेल्या जे काय प्रश्नात असेल ह्या सूत्रामध्ये कोणती जरी, आता त्यांनी जर टाइम पिरियड हा 200 जरी दिला किंवा 102, ह्या सूत्रामध्ये जी काही किमती व्यवस्थित ठेवल्या त्यानंतर कोणताही फॉर्म्युला आपलं म्हणजे सूत्र हे काय प्रश्न हे सॉल्व्ह होऊ शकतो. आता पुढे पाहूया. आता एका काय केलेलं आहे, पॅरललमध्ये 20 ओहम, 30 ओहम आणि 60 ओहम म्हणजे हे काय केलं आहे, 3 रेझिस्टन्स दिलेले आहेत, जोडलेले आहेत. तर त्याच्यामध्ये समतुल्य रेझिस्टन्स म्हणजे इक्वलंट रेझिस्टन्स किती असेल. आता तुम्हाला जर सूत्र बघितलं असाल तर काय केलं आहे, R1 गुणिले R2 छेद R1 प्लस R2. आता ह्याच्यामध्ये आपण काय करणार, सुरुवातीचा जर आपण 2 विचार केला तर काय असणार आहे की आपण जर बघितलं 30 ओहम आणि 60 ओहम, आपण काय धरूया, R1 म्हणजे 30, R2 म्हणजे 60. जर हा आपण विचार केला तर काय होईल की आता R1 30 गुणिले 60, त्याच्यानंतर खाली 30 प्लस 60. अशा प्रकारचा आपण विचार केला तर त्याचा काय येईल, 20 ओहम. आता ह्याच्यामध्ये जर 20 आल्याच्या नंतर ओहम, आता ह्या दोघांमध्ये काढला था 30 आणि 60चा प्रश्न मिटला. आता राहिला कोणता, 20. आता 20 जर आपण R1 धरला आणि ह्याच्यामध्ये नंतर आलेला शास्त्रामध्ये ठेवल्याच्या नंतर जो काही येतो तो काय केला आपण ह्यामध्ये ठेवला. म्हणजे आता 20 ओहम आणि 20 ओहम ह्या दोघांचं जर पॅरल म्हणजे काय होणार, सेम जर असेल, रेझिस्टन्स जर हा सेम असेल तर तो काय होतो, हाफ होतो. म्हणजे इक्वलंट रेझिस्टन्स काय होतो, हाफ होतो. जरी तुम्ही या सूत्रामध्ये जरी ठेवला तरी ती किंमत येणारच आहे. आता ह्याच्यामध्ये काय आहे, 20 आणि 20 ह्या दोघांचा हाफ काय होईल तर 10 ओहम. आलं का लक्षात. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर समतुल्य रेझिस्टन्स म्हणजे इक्वलंट रेझिस्टन्स हा 10 ओहम आहे. तर आता पाहूया पुढील प्रश्न. आता काय विचारलेला आहे, हाय व्होल्टेज ग्राउंड पर्यंत कोण पोहोचवते. आता ह्यामध्ये लक्ष जर तुम्ही केलं, एखाद्या आपण टावरवर, या 2 टावरपैकी एखाद्या टावरवर आपण काय केलं असतं, टावरच्या सगळ्यात वरी ग्राउंड लाईन असते. म्हणजे ग्राउंड लाईन म्हणजे काय, एक आपण अर्थिंग लाईन म्हणू शकतो आणि ती कनेक्टेड असते तुमच्या टावरशी. मग आता टावरशी पोहोचवण्याचं काम कोण करतं तर लाइटिंग अरेस्टर. जर एखाद्या टावरवर जर वीज पडली तर ती ग्राउंड केबलच्या द्वारे ती काय करतात, लाईन अरेस्टरच्या सहाय्याने जमिनीमध्ये किंवा आपल्या अर्थमध्ये काय होतात, समाविष्ट होतात. तर या प्रश्नाचे उत्तर काय आहे, लाइटिंग अरेस्टर. आता पाहूया पुढील प्रश्न. आता यामध्ये जर तुम्ही विचार केला असाल तर बॅटरीची क्षमता कशात असते.
आता हा प्रश्न जर लॉजिकली विचार केला तर खूप सोपा आहे. तर आता याच्यामध्ये बॅटरीची आपण क्षमता काय करतो, एम्पियर तास म्हणजे काय, AH एम्पियर अवर्स किंवा जे काय एम्पियर तासमध्ये आपण मोजली जाते. आता याचा जर तुम्ही विचार केला असाल तुमच्या मोबाईलची म्हणा किंवा एखाद्या आपण जर मोबाईलची किती दाखवतात 5000 मायक्रो किंवा हे MAH म्हणजे मिली एम्पियर. तुमचं जर काही आहे ते म्हणजे ते ॲक्च्युली किती असेल 5AH म्हणजे 5 तास एम्पियर हवर्स. तर आलं का लक्षात. तर पाहूया पुढील प्रश्न. आता याच्यामध्ये काय विचारलेलं आहे, DC जनरेटरमध्ये जो फिरणारा भाग आहे त्याला काय म्हणतात. आता ह्याच्या आधी सुद्धा विचारलं होतं. आता DC जनरेटरमध्ये कोणता भाग फिरतो, एक रोटर. त्याला जर आपण टेक्निकली भाषेमध्ये जर विचार केला तर तो काय असू शकतो की आर्मेचर असू शकतो. आलं का लक्षात. आपण जर लॉजिकली विचार केला तर रोटर म्हणजे काय, रोटिंग करणे म्हणजे फिरणे. आलं लक्षात. रोटर काय करतात, फिरण्यात. पण त्याला टेक्निकली भाषा काय आहे की आर्मेचर आहे. तर पाहूया पुढील प्रश्न. आता सिरीज मोटर कोणते स्टार्टर वापरतात. हा लॉजिकली आहे प्रश्न, पण ह्याच्यामध्ये तुम्ही जर विचार केला 2 पॉइंट स्टार्टर. आता सिरीज मोटरमध्ये कोणता आहे, DC मोटर आहे. DC सिरीज मोटरमध्ये तुम्ही काय वापरतात, कोणते स्टार्टर वापरतात, तर 2 पॉइंट स्टार्टर वापरतात. कोणतं स्टार्टर, 2 पॉइंट स्टार्टर DC मोटर. आता ह्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर तुम्हाला दुसरे सुद्धा आहे. आता आपण DC शंट मोटरसाठी कोणतं वापरतो, 3 पॉइंट स्टार्टर वापरतो. त्याच्यानंतर DC कंपाऊंड मोटरसाठी 4 पॉइंट स्टार्टर वापरतो. म्हणजे जसं काही आपण जसा लोड आहे, जसं काय आपली मागणी आहे त्यानुसार आपण काय करतो त्याच्यावर विचारविनिमय करतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.